नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता आकाश आणि अथर्व हे दोघे जण काम करत बसलेले असतात आणि भूमी घरामध्ये आता देवी आईची पूजा करत असते. घरामध्ये सगळीकडे धूप फिरवत असते आणि तेवढ्यातच मानसी आकाश आणि अथर्वसाठी कॉफी घेऊन येते. ती म्हणते, हे घ्या, तुम्ही दोघे जण कॉफी घ्या, मगापासून काम करताय ना, तुम्हाला गरज आहे कॉफीची. तेव्हा आकाश म्हणत असतो, मानसी आणि आपली क्षितिजा कशी आहे? तेव्हा मानसी म्हणत असते, भाऊजी, क्षितिजा बरी आहे, पण अजून ती उठलेली नाही. दुपारपासून ती झोपलेलीच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो, पण ती ठीक तर आहे ना? तेव्हा मानसी म्हणते, हो, ती ठीक आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आता देवी आईच्या पाया पडत असते, प्रार्थना करत असते की घरामध्ये वातावरण चांगलं होऊ दे. घरामध्ये आमच्या सगळ्यांवरती लक्ष ठेवच, पण खास करून क्षितिजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा देवी आई, आणि घरातली नेगेटिव्हिटी बाहेर जाऊ दे आणि सकारात्मकता घरामध्ये येऊ दे. तेव्हा प्रेक्षकांनो, नेगेटिव्हिटी बोलल्यानंतरच अपूर्वा लगेच तिथे येते आणि भूमीकडे बघून हसत असते, कारण तिला भूमी आणि आकाशला मेंटलीसुद्धा त्रास द्यायचा असतो. म्हणूनच अपूर्वा आल्यानंतर ते सगळ्यांकडे बघते आणि म्हणते, हे बघा, मी बोलल्यानंतर सगळेजण लगेच चिडू नका, रागू नका. मी जे काय बोलते ते शांतपणे ऐकून घ्या. मला आत्ताच्या आता क्षितिजाला इंट्रोगेट करायचं आहे. तेव्हा भूमी भयंकर चिडते आणि म्हणते, काय ग, तुला कळत नाही का? माझ्या मुलीची अवस्था काय झाली ते बघतेस, तरीसुद्धा तुला तिचं मुद्दामून इंट्रोगेशन आत्ताच करायचं आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, तो माझ्या कामाचा भाग आहे आणि मला ते करावंच लागणार आहे. तेव्हा अथर्व म्हणतो, अगं पण इतकी घाई काय? आणि हे बघ, आम्ही कोर्टामध्ये गेलो ना तर तुमचं डिपार्टमेंट धोक्यात येईल, आत्ता सांगतोय आम्ही. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की हे बघ अपूर्वा, आता मी स्वतःच्या हाताला कंट्रोल करू शकणार नाही, मग बोलायचं नाही की आधी तुला सांगितलं नव्हतं. तेव्हा प्रेक्षकांनो, मानसी म्हणत असते, आणि इतक्या लहान मुलीला इंट्रोगेट केल्यानंतर काय मिळणार काय आहे तुम्हाला? तेव्हा तिथे बलदेव येतो आणि म्हणतो, मी सांगतो ना तिला काय मिळणार आहे ते. बलदेव अपूर्वाच्या बाजूने उभा राहत म्हणत असतो की अपूर्वा तिची ड्युटी करते, इंट्रोगेशन हा तिच्या ड्युटीचा एक भागच आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, अरे दादा, काय बोलतोयस तू? तुला माहिती आहे का आपल्या क्षितिजाची आता काय अवस्था आहे? तेव्हा इकडे बलदेव म्हणत असतो, भूमी, अपूर्वाला ते काही कळत नाही. ती तिच्या ड्युटीच्या मध्ये पर्सनल रिलेशन अजिबात आणत नाही. आणि आता राहिला प्रश्न चौकशीचा, तर इथे इंट्रोगेट केल्यानंतर तिच्या इथे मनाला समाधान मिळेल, तिचा इगो सॅटिस्फाय होईल. बरोबर ना अपूर्वा? तेव्हा अपूर्वा म्हणते, बलदेव, हे काय बोलतोयस तू? अरे हा माझ्या कामाचा एक भाग आहे, मी तुला आधीच सांगितलं आहे ना. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो की मलासुद्धा तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की तू डिपार्टमेंटच्या बाबतीत तुझी सगळी कर्तव्य पूर्ण करतेस, मला मान्य आहे, पण आता या घरची सून म्हणून तू तुझी कर्तव्य पार पाडायला पाहिजेस ना. जर तू कामाच्या मध्ये रिलेशन आणत नाही तर रिलेशनच्या मध्ये सुद्धा काम नाही आणलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे मी तुला आता क्षितिजाचं इंट्रोगेशन नाही करू देणार आणि हे फायनल आहे, काहीही झालं तरीसुद्धा. तेव्हा अपूर्वा म्हणते, बलदेव माझ्या विरोधात बोलतोय, त्यामुळे आता मला माघार घ्यावीच लागेल. अपूर्वा म्हणते, ठीक आहे, आता मी इंट्रोगेशन करत नाही आहे, पण उद्या मी इंट्रोगेशन घेणार म्हणजे घेणारच आणि मला कुणीही अडवू शकणार नाही. त्यानंतर इथे आता अपूर्वा रूममध्ये येते रागाने आणि लगेच पझल सोडवायला बसते. तेव्हा तिथे बलदेव येतो आणि म्हणतो, जाऊ दे, ही आता रागवली असेल, हिला वेळ देतो, काहीच बोलत नाही आता. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाश आणि भूमी दोघेजण आपल्या परीने प्रयत्न करत असतात. क्षितिजाचं इंट्रोगेशन थांबवण्यासाठी, त्याच्यावरती स्टे आणण्यासाठी वकिलाजवळ बोलत असतात. पण इथे वकिलांनी सांगितलेलं असतं की आता सुट्ट्या सुरू आहेत, त्यामुळे 2 दिवस कोर्ट बंद आहे, त्यामुळे आता आपल्याला स्टे लगेचच मिळणार नाही. भूमी म्हणते, काय झालं आकाश? आकाश म्हणत असतो, भूमी, अगं 2 दिवस सुट्ट्या आल्यात ना, त्यामुळे आता आपल्या क्षितिजाचं इंट्रोगेशनवरती स्टे काही येणार नाही आहे. तेव्हा इथे भूमीला टेन्शन येतं. आकाश म्हणत असतो, भूमी, तू नको काळजी करू. हे बघ, जरीसुद्धा आपल्या क्षितिजाचं उद्या अपूर्वाने इंट्रोगेशन घेतलं तरीसुद्धा क्षितिजाकडून तिला काय कळणार आहे? जेव्हा आत्याच्या बाबतीत जे काही घडलं, आपली क्षितिजा 1 वर्षाची सुद्धा नव्हती
आणि तेव्हा ते सगळं घडलं होतं. मला असं वाटतं की जरीसुद्धा क्षितिजाचं इंट्रोगेशन झालं तरीसुद्धा रागिनी आत्याबद्दल तिला काही कळणार नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, बलदेव आता बाहेर जात असतो. तो अपूर्वाला तिची स्पेस देत असतो. तेव्हा अपूर्वा म्हणते, काय झालं आहे तुझं? तुला काही वाटत नाही ना? मी रडले काय, रागवले काय, चिडले काय? तुला काहीच वाटत नाही ना? आलास आणि लगेच निघून चाललास का? तेव्हा बलदेव म्हणतो, नाही, मला तुला थोडा वेळ द्यायचा होता शांत होण्यासाठी आणि म्हणून मी परत जात होतो. तेव्हा अपूर्वा म्हणते, बलदेव तुझं कसं आहे माहिती आहे? या पझलसारखं आहे, पझलसारखं. मला कळत नाही तू नेमका काय आहेस. कधी माझ्या बाजूने बोलतोस, कधी माझ्या विरोधात, कधी तुला तुझ्या घरच्या लोकांचा खूपच जास्त पुळका येतो, कधी माझ्यासाठी त्यांच्याबरोबर भांडतोस. मला खरंच कळत नाही तू नेमका आहेस तरी कसा. तेव्हा बलदेव म्हणत असतो, अपूर्वा आता मला क्षितिजाच्या बाजूने उभं राहणं गरजेचं होतं. भूमी आणि आकाशचं सोडून दे, पण अगं क्षितिजाची अवस्था बघ काय आहे. त्या बिचारीला इतका मोठा धक्का बसलाय आणि त्याच्यामध्ये जर तू तिचं इंट्रोगेशन घेतलं असतंस आणि जर आपण दोघेजणं मिळून त्या सगळ्यांना कॉर्नर करतोय असं जर भूमी आकाशला वाटलं असतं तर या घरामध्ये सगळ्या गोष्टी माझ्यापासून लपवल्या जातील. मी तुझ्या बाजूने बोलतो, तुझ्यासाठी भांडतो म्हणून आधीच सगळेजणं माझ्यावरती नाराज आहेत आणि नंतरला मी या घरातला कुणीच नाही आहे म्हणून मी त्यांच्या बाजूने बोलत नाही असं त्यांना वाटेल आणि मग गोष्टी माझ्यापासून लपवल्या जातील. या गोष्टीचा तू विचार केलास आणि आता मला क्षितिजाच्या बाजूने उभं राहणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटत होतं. काय झालं, आज इंट्रोगेशन नाही झालं तर उद्या करणारच आहेस ना? पण असं वाटायला नको त्यांना की आपण दोघेजणं मिळून त्यांना कॉर्नर करतोय. तेव्हा अपूर्वा म्हणते, मग तू कधी काय विचार करतोस मला काय कळणार? असं काही करत असताना मला सांगत तरी जा ना ॲटलिस्ट. तेव्हा इथे लगेचच अपूर्वा इथे बलदेवला मिठी मारते. बलदेव म्हणतो, आता तरी तू शांत झालीस का? तेव्हा ती हो असं म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो की भूमी, मला माहिती आहे की क्षितिजाकडून अपूर्वाला काहीच मिळणार नाही आहे, पण एका गोष्टीची भीती वाटते. कारण ते पोलीस कसे असतात तुला माहिती आहे ना? तेव्हा भूमी म्हणते, तेच ना आकाश. अरे हे पोलीस असतात ना, त्यांच्याकडे वेगवेगळ्या ट्रिक असतात. लहान मुलांकडून सत्य वधून घेण्यासाठी ते खूपच जास्त प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये अपूर्वा हुशार आहे, धूर्त आहे. ते आपल्या क्षितिजाकडून काहीही बाहेर काढू शकते. तेव्हा आकाश म्हणत असतो की मला फक्त एका गोष्टीची भीती वाटते. जर इथे क्षितिजाचं इंट्रोगेट करत असताना जर क्षितिजाकडून तिला अशी काही माहिती मिळाली ना की तिला असं कळेल त्या अपूर्वाला की आपण रागिनी आत्यांबद्दल खूप सारी माहिती ही आपल्या क्षितिजापासून लपून ठेवलेली आहे आणि तेव्हाच तिला संशय येईल. आणि तेव्हा भूमी म्हणते, मग अपूर्वाला कळेल की आपण क्षितिजापासून ही माहिती का लपून ठेवले, कारण आपण तिचा खून केला हे सगळ्यांना कळेल का? तेव्हा इथे बलदेव येतो आणि म्हणतो, मला कळलंय सगळं. तेव्हा भूमी आकाश दोघेजणं खूपच जास्त घाबरतात जेव्हा बलदेव म्हणतो की मला सगळं काही कळलेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा चव्हाणला फोन करते आणि विचारते की चव्हाण, काय अपडेट आहे? आश्रमामधून, वृद्धाश्रमामधून पळून गेलेली बाई सापडली का? तिच्याबद्दल काही अपडेट्स मिळाल्या का? तेव्हा इथे चव्हाण म्हणत असतात की मॅडम, त्या वृद्धाश्रमामधून त्या बाईला जिथून किडनॅप करण्यात आले तिथलं CCTV फुटेज, आजूबाजूचं CCTV फुटेज आणि काही अंतरावरचं CCTV फुटेज आम्ही चेक केलं आहे. तर कुठल्या गाडीमधून वगैरे त्यांना किडनॅप करण्यात आलेलं नाही आहे. पण एक रिक्षा दिसते, कदाचित त्या रिक्षामधूनच त्यांना किडनॅप करता येईल. पण त्या रिक्षाचा जो नंबर आहे ना, तो कुठल्याच नंबरबरोबर किंवा नावाबरोबर मॅच होत नाही आहे. त्यामुळे ती रिक्षा कुणाची आहे हे आपल्याला शोधून काढता येत नाही आहे. तेव्हा अपूर्वा म्हणते, मग एक काम करा, ती रिक्षा कुठल्या कुठल्या ठिकाणावरून गेले त्या त्या एरियातलं CCTV फुटेज तुम्ही चेक करा, असं आता अपूर्वाने सांगितले. ती म्हणते, आई लवकरात लवकर मी तुझ्यापर्यंत पोचते, मला तुला शोधून काढायचं आहे. आकाश आणि भूमीला जर तू सगळं सांगून बसलीस तर त्यांच्यासमोर माझा पास्ट येईल. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, जर आकाश भूमीला माहिती आहे की ती माझी आई आहे आणि म्हणून त्यांनी तिला किडनॅप केले, मग अजूनपर्यंत माझ्याकडे काही मागणी का केली नाही आहे? म्हणजे आईच्या बदल्यात मी इंट्रोगेशन थांबवावं, मी ही चौकशी थांबवावी अशी मागणी का केली नाही आहे की त्यांच्या मनात अजून काहीतरी आहे, असं अपूर्वा म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, जर माझ्या आईला त्रास झाला तर तुम्हाला खूपच जास्त महागात पडेल असं अपूर्वा म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, बलदेव उभा असतो टेरेसवरती, आकाशभूमी असतात. तेव्हा आकाश म्हणत असतो, बलदेव काय कळलंय तुला? तुला काही कळलंय ते आम्हाला सांगशील का? तेव्हा इथे बलदेव म्हणतो, सगळंच, मला सगळंच कळलेलं आहे. तेव्हा 7 वर्षांपूर्वी नक्की काय घडलं होतं हे सुद्धा मला कळलंय. तेव्हा भूमी म्हणते,
7 वर्षांपूर्वी काय घडले हे तुला कळले? तेव्हा इथे आता बलदेव म्हणतो सगळंच. तेव्हा आकाश म्हणतो सगळंच म्हणजे नक्की काय काय कळले तुला? तेव्हा बलदेव म्हणतो ते सगळंच की 7 वर्षांपूर्वी तुम्ही रागिनी पटवर्धनचा खून केलाय ही गोष्ट मला समजली. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो की 7 वर्षांपूर्वी आम्ही रागिनी पटवर्धनचा खून केला ही गोष्ट तुला समजली आहे की आम्ही ही गोष्ट तुमच्या सगळ्यांपासून लपून ठेवली आहे, तरीसुद्धा तू काहीच का रिॲक्ट करत नाही आहेस? तेव्हा इथे बलदेव आता गप्पच असतो. तेव्हा भूमी म्हणत असते की हे सत्य तुला माहिती आहे आकाश, बघितलंस ना, तरीसुद्धा मी सांगितलं होतं की हे सत्य आपण कुणालाही कळू द्यायचं नाही आणि बोलताना तारतंबे ठेवायचं, भान ठेवायचं. पण आपणच भान ठेवलं नाही आणि म्हणून ही गोष्ट दादाला कळली. तेव्हा बलदेव म्हणतो मला ही गोष्ट आता कळलेली नाही आहे, मला कधीच कळले. तेव्हा इथे आकाश म्हणतो कधी? तेव्हा इथे बलदेव म्हणतो की सकाळी अपूर्वा जे काही वागली त्यानंतर तुम्ही दोघेजण हट झाला असाल म्हणून मी तुमची माफीच मागायला वरती टेरेसवरती येत होतो आणि तेव्हा तुमची माफी मागेन आणि जे काही घडलं त्यासाठी तुम्हाला सॉरी म्हणून निघून जाईन असं ठरवलं होतं. पण तुम्ही दोघेजण भान हरपून एकमेकांशी बोलत होतात 7 वर्षांपूर्वी जे जे काही घडलं त्याबद्दल आणि ते सगळं माझ्या कानावरती पडलं, मी ऐकलं. तेव्हा इथे आकाश म्हणतो मग तेव्हा जर तू सगळं काही ऐकलं होतंस मग तेव्हाच का काही बोलला नाहीस? तेव्हा बलदेव आता गप्पच असतो. तेव्हा आकाश म्हणतो बोल ना बलदेव, तेव्हाच तू का काही बोलला नाहीस? आमचं सत्य तुला समजलं, मग तुझ्या आता डोक्यात काय सुरू आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेव आता गप्प असतो. बलदेव म्हणत असतो की तुम्ही सकाळी जे काही बोलात ते मी ऐकलं होतं, पण आता त्याचाच मी विचार करत होतो. तेव्हा इथे आकाश आणि भूमी दोघेजण जाऊन बाजूला उभे राहतात. तेव्हा दोघेही टेन्शनमध्ये असतात. बलदेव येतो आणि दोघांच्याही खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो हे बघा, तुम्ही दोघेजण घाबरू नका, आधी शांत व्हा आणि तुम्ही तुमच्या भावाजवळ बोलताय याचा विचार करा. अरे कोण होतो मी स्वतःच कुठल्या मार्गाला गेलो होतो हे माहिती आहे ना तुम्हाला? तुम्ही दोघांनी मला घरामध्ये आसरा दिलात, माझ्या आईला वाचवण्यासाठी माझी मदत केलीत, मला माणसात आणलं, मला इज्जत दिलीत, चांगली नोकरी दिलीत. आज मी जे काही आहे ते सगळं तुमच्यामुळे आहे आणि मी तुमच्या विरोधात जाईन असं वाटलं तुम्हाला? तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तेव्हा इथे भूमी म्हणत असते दादा, अरे तुझ्या नक्की मनात तरी काय आहे ते सांगशील का? आमचा धीर आता खचत चाललाय. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव त्यांना महत्त्वाची गोष्ट सांगणार असतो. कारण भूमी आकाशचं घाबरणं स्वाभाविकच आहे. बलदेव हा अपूर्वाचा नवरा आहे आणि अपूर्वाला भूमी आकाश खोटं सांगतायत, खून केलाय तरी लपवण्याचा प्रयत्न करतायत आणि जर ही गोष्ट बलदेवने अपूर्वाला सांगितली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो बलदेव, मग तू आता काय करणार आहेस? हे सत्य तुला समजले तर? बलदेव म्हणतो मी तुमचा भाऊ आहे, मी दुसरं काय करणार? त्यावेळेला जे काही तुमच्या हातून घडलं ते तुम्ही तुमच्या क्षितिजासाठी केलं होतं आणि ते त्यावेळेला जे काही केलं ते योग्यच होतं. तुम्हाला कुणालाही घाबरायची गरज नाही आहे. हा तुमचा भाऊ तुमच्याबरोबर खंबीरपणे उभा आहे असं आता बलदेव म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अपूर्वा म्हणत असते की मला क्षितिजाचं इंट्रोगेशन करायचं आहे. तेव्हा क्षितिजा म्हणते इंट्रोगेशन म्हणजे काय? तेव्हा इथे भूमी म्हणत असते की मी काय म्हणते क्षितिजा बाळा, अगं अपूर्वा काकू आहे ना, तिला तुझ्याशी बोलायचं आहे. ती तुला काही प्रश्न विचारेल, तुझ्याबरोबर गप्पा मारेल, ठीक आहे ना? तेव्हा तू तिच्याजवळ गप्पा मार, तिच्याशी बोल. आणि आता अपूर्वा त्यांच्याकडे बघत असते. तेव्हा इथे भूमी अपूर्वाला तिच्या समोरच क्षितिजाला मिठी मारते आणि तिच्या कानामध्ये सांगते की क्षितिजा, आपलं जसं ठरलं आहे ना तसंच करायचं हां. म्हणजे आपल्या दोघींचं सिक्रेट अपूर्वा काकूला सांगायचं नाही, तिच्यापासून ते लपवून ठेवायचं, कळलं ना? तेव्हा इथे आता क्षितिजा म्हणते हो ठीक आहे, तू जसं म्हणाली आहेस ना मी अगदी तसंच करणार. तेव्हा भूमी म्हणते व्हेरी गुड. तर इथे आता क्षितिजाला तिने काही गोष्टी समजावून सांगितल्या असतील आणि ते सिक्रेट आता अपूर्वापासून लपवून ठेवायला सांगितलं असेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाची आई बसलेली असते. तेव्हा एक बाई तिथे हातामध्ये चाकू घेऊन येते आणि जणू काही तिच्यावरती अटॅक करते की काय असं तिला आता वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो,
इथे आता अपूर्वा क्षितिजाला विचारत असते की तुझ्या आईने तुला काय सिक्रेट सांगितले ते सांग. आता जर तू मला तुझं सिक्रेट नाही सांगितलंस ना तर मी रुसेन हा तुझ्यावरती, मी बोलणारच नाही. तेव्हा इथे क्षितिजा म्हणते ठीक आहे अपूर्वा काकू, आता मी तुला माझं सिक्रेट सांगणार आहे. तेव्हा अपूर्वाचे डोळे बघा कसे मोठे झालेले असतात सिक्रेट ऐकण्यासाठी.